नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. गुरुवारी शहराच्या संविधान चौक इथून नागपूरच्या अधिवक्त्यांनी तसेच नागपूरकरांनी एकत्र येत ईव्हीएमची अंत्ययात्रा काढली. नागपूरकरांनी आंदोलनस्थळी पोहोचत ईव्हीएम हटाओ, देश बचाओ, संविधान बचाओ, लोकशाही बचाओ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन शहरातील बहुसंख्य वकील संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने सर्वसामान्य नागरिक या आंदोलनात दिसून आले. घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. आगामी निवडणुकीत ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती प्राधान्याने करावी असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात रस्ता सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन हुनासे, कुशल जैन तर दूरदृष्टी प्रणालीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्य शर्मा व समितीचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्यात 100च्या वर अपघात प्रवण स्थळे आहे. वाहतुकीच्या दृष्टीने त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी लागणारा निधी जिल्हा विकास निधीतून देण्यात येईल. रस्ता सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभाग व सार्वजनिक विभागाने समन्वयातून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. रस्ता सुरक्षितेबाबत नागपूर सुदान प्रयास व NMRDनेही मदत करावी व वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती करण्याचे त्यांनी सांगितले. अपघातावर आळा घालण्यासाठी मोटार वाहन कायद्याअंतर्गत हेल्मेट सक्तीचे करण्यात आले असून सीट बेल्ट बांधणेही आवश्यक आहे. महामार्ग पोलिसांनी अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी गस्ती वाढवाव्यात. त्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात येणार असून पोलीस अधीक्षक वाहन चालक उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. भारतीय जनता पक्षाकडून विरोधकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन, घंटानाद, सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नागपुरातील वैरायटी चौकातही पवार गटातर्फे शहर अध्यक्ष धुनेश्वर पेटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करीत भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. रोहित पवार यांच्यावर झालेली ईडीची कारवाई सूडबुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. महागाई, बेरोजगारी कमी करण्याऐवजी जाणीवपूर्वक महाविकास आघाडी, इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना ईडीच्या माध्यमातून कारवाई करून विरोधकांना संपविण्याचे काम भाजप सरकार करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष धुनेश्वर पेटे यांनी यावेळी केला. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. बीजेपी सरकार हाय 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 हाय, अरे मोदी सरकार हाय 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 हाय, अरे शिंदे सरकार हाय 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 हाय. देशातल्या विविध राज्यांमध्ये विरोधी पक्षातले जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर कारवाई, विविध नेत्यांवर, जो विरोधी पक्षातल्या नेत्यांवर कारवाई, हे ईडीचं जे सरकार आता आहे सध्या, हे फक्त विरोधी लोकांना संपवण्यासाठी हे काम करत आहे. आणि जे देशामध्ये जे मूळ प्रश्न आहे, बेरोजगारी असेल, आरक्षणाचे प्रश्न असेल, असे विविध प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाला बगल देऊन ईडीला पुढे करून त्याच्यावर आज लोकांचं ध्यान, लक्ष दुसरीकडे केंद्रित करावं, याच्यासाठी ह्या ईडीचा दुरुपयोग केला जातो आहे. त्याच्यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नागपूर शहराचे आणि ग्रामीणचे पदाधिकारी आणि नेते मंडळी आंदोलन करत आहे. आणि पुढेही आम्ही याच्यापेक्षा मोठ्या जोरामध्ये शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आंदोलन, जर यांनी ह्या कारवाया थांबवल्या नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू. या देशामध्ये विद्यमान सरकारने लोकशाही धोका देण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी घटना लिहिली गेली त्या घटनेला तिलांजली देऊन हुकुमशाही राज्यपद्धती सुरू केली आहे.
त्यामुळे देशातील सर्व समाजावर, सर्व घटकावर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय करून या क्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर, औद्योगिक वसाहतीत काम करणारा कामगार, औद्योगिक क्षेत्रातले सर्व उद्योगधंदे, शहरातल्या प्रमुख मागण्या, महागाई, बेरोजगारी, अनेक प्रश्नावर हे सरकार अपयशी झालेलं आहे. आणि आता प्रत्येक ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यात हे सरकार अस्थिरतेचं वातावरण तयार करून जे चांगले लोक राज्यात काम करतात, देशात काम करतात आणि काम केलं त्या लोकांना ईडीच्या माध्यमातून लोकांना समन्स पाठवून त्यांच्याविरुद्ध स्वसेमारीची कारवाई सुरू करून त्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न सुरू त्या ठिकाणी केला आहे. त्याचं उदाहरण जर झालं तर परवा बिहारमध्ये घेतलेली घटना, नितीश कुमारांची काल सोरेनला केलेली अटक आणि आज अरविंद केजरीवाल आपच्या नेत्याला दिल्लीच्या मुख्यमंत्र्याला केलेली अटक, हे त्यातले उदाहरण आहे. आमच्या राज्यातसुद्धा त्या ठिकाणी अशाच प्रकारचा ससेमिरा लावण्याचं काम रोहित पवारसुद्धा साहेबांवर त्या ठिकाणी केलं. अनेक लोक धाकाच्या माध्यमातून ईडीला घाबरून आपल्या स्वतःचा जीव वाचवण्याकरता पक्ष बदलाचं काम या देशात फार मोठ्या चालू आहे. पण मूळ समस्येकडे या राज्यकर्त्यांचं कोणतंच लक्ष नाही. आपण दिलेली आश्वासनं, आपण लोकांशी केलेला करार किंवा लोकांना दिलेली भाषणं याचा कुठेही उल्लेख त्या ठिकाणी होत नाही. हा देश युवकाच्या भरच्यावर उभा आहे. या युवकाला आज कोणत्याही प्रकारची संधी त्या ठिकाणी नोकरीची नाही. त्यामुळे आज जवळपास राज्यामध्ये 48% बेरोजगार हे फक्त इंजिनिअरिंग विभागाचे आहे. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्यांना तुटक्या पगारात त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळते. 10 ते 12 हजारात उद्योगधंदे बंद पडण्याचा मार्गावर हे सरकार आहे. अनेक दृष्टिकोनातून अनेक आपल्या कोणत्याही प्रकारची आणि या देशावर आज कर्ज मनमोहन सिंग साहेबाच्या काळानंतर या देशाचं कर्ज 4 ते 5 पट वाढलेलं आहे. आणि लोकांना भ्रम करून निर्माण करतात हा देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पुढे जाणार त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारचा भ्रम निर्माण करून सरकार घालवाचं काम त्या ठिकाणी करतात. मूळ प्रश्नापासून मग ते मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षण असो, धनगरांचे आरक्षण असो, हे मुद्दे सगळे याच सरकारने निर्माण केलेले मुद्दे आहे. आणि ह्या मुद्द्यामुळे लोकांत संभ्रमता निर्माण करून राज्य करायचं आणि लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणे आहे. आता जो काही काल परवा जो इव्हेंट होऊन आले त्या देशाच्या इव्हेंट हा फक्त धार्मिक भावनेवर होऊन आला. ह्या गोष्टीचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे. आणि ती भावना निश्चितच त्या देशाला होतं काय, आपण सर्व धर्माला मानणारे, आपण सर्वांना देवाला मानणारे लोक आहोत. त्यामुळे एका पक्षाचा किंवा एकाचा देव नाही, हा देव सर्वांचा आहे. अशा प्रकारचे विचार त्या ठिकाणी जरूर असते तरी ते सुद्धा मूर्खपणे जाणत आहे. जिल्ह्यातील 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुले व मुली यांचे आरोग्य चांगले ठेवणे ही आरोग्य विभागाची जबाबदारी असून नागपूर जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम 13 फेब्रुवारीला राबविण्यात येणार आहे. 20 फेब्रुवारी मॅपअप दिन म्हणून राबविण्यात येणार. दरवर्षीप्रमाणे सन 2023-24 मध्ये 1 ते 19 वर्ष वयोगटातील राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेसाठी एकूण 5,50,036 लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व एकात्मिक बाल विकास विभाग व पाणी पुरवठा या मुख्य विभागांनी एकत्र येऊन जंतनाशक मोहीम यशस्वीपणे राबवावी अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. पालकांनी आपल्या मुलांचे जंताच्या प्रादुर्भावापासून रक्षण करणे व राष्ट्रीय जंतनाशक 13 फेब्रुवारी रोजी मुलांना जंतनाशक गोळी खाऊ घालण्यासाठी व मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी केले आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरोग्य कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय जंतनाशक मोहीम वर्षातून 2 वेळा राबविण्यात येते. या मोहिमेमध्ये 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुले व मुलींना जंतनाशक मोहिमेअंतर्गत जंतनाशकाची 1 गोळी खाऊ घालण्यात येते. आतड्यांमधील कृमिदोष हा बालकांमध्ये व मुलामुलींमध्ये होणाऱ्या रक्तक्षय व कुपोषणास मोठ्या प्रमाणात जबाबदार ठरतो. यामुळे मुलामुलींच्या शिक्षणावर व विपरीत आयुष्यावर दुष्परिणाम होतो. तीव्र प्रमाणात कृमिदोष असलेले विद्यार्थी हे बऱ्याचदा आजारी असतात. त्यांना लवकर थकवा येणे व अभ्यासाकडे ते लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे ते बऱ्याचदा शाळेत अनुपस्थित देखील असतात. आतड्यांमधील कृमिदोष हा बालकांमध्ये दूषित मातीद्वारे सहज रीतीने पसरतो.
शाळा व अंगणवाडी पातळीवर देण्यात येणारी जंतुनाशक ही गोळी फार परिणामकारक आहे. त्यामुळे या मोहिमेचे उद्दिष्ट 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुले व मुलींचे आरोग्य चांगले ठेवणे आहे, असे जिल्हा अधिकारी यांनी म्हटले. शंखनाद न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट. तुळशीरामजी गायकवाड पाटील अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयात वार्षिक सामाजिक मेळावा उत्कर्ष 2024ला सुरुवात झाली. वार्षिक सामाजिक मेळावा उत्कर्ष 2024चे उद्घाटन नरेश गुरबानी, कार्यकारी संचालक महामेट्रो यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष आकाश गायकवाड, कोषाध्यक्ष GPGI डॉक्टर संदीप गायकवाड, प्राचार्य डॉक्टर PL नागतोडे, उपप्राचार्य प्रगती पाटील, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत पार पडला. 1 फेब्रुवारी रोजी नृत्य, गायन आणि फॅशन शोचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत सेंट क्लेरेट शाळेचे प्राचार्य फादर मार्टिन सर, सेंट अपोलिस शाळेच्या प्राचार्य डॉक्टर वंदना बेंजामिन आणि RJ निशा यांनी केले. त्यांनी सक्रिय संवाद देखील साधला. विद्यार्थ्यांसह कार्यक्रम अधिक सुंदर झाला. सामूहिक प्रयत्नांमुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला. उत्कर्ष 2024चा पहिला दिवसाचा समारोप मोठ्या उत्साहात झाला असून उपस्थित प्रत्येकाच्या हृदयात आठवणी कोरल्या गेल्या. कॅमेरामॅन सचिन सह प्रियंका ठाकरे, शंखनाद न्यूज, नागपूर. तो बाकी जो वहाँ पर थोड़े से सीनियर फ्रॉक्स थे, उन्होंने बोला यार आज तक कोई नहीं गया उधर, तुम वहाँ पर जा नहीं पाओगे, रास्ते से गिर जाओगे, मर जाओगे, डोंट ट्राई इट. बट फिर भी कुछ 15-20 फ्रॉक्स ने शुरुआत की चढ़ने की. तो चढ़ते गए, उसमें से कुछ 2-4 फ्रॉक फिर नीचे उतर गए, नहीं चढ़ पा रहे थे. सब लोग वहाँ से चिल्ला रहे थे. बाकी जो फ्रॉक्स नहीं चल रहे थे, अरे नहीं जाओ वहाँ पर, आपको तकलीफ है, वहाँ पर आप गिर जाओगे, मर जाओगे. सब तरीके का डराव और फियर उनके मन में आ रहा था. बट फिर भी कुछ फ्रॉक चलते गए. आखिर में आधे घंटे के बाद में देखा कि वहाँ एक ही फ्रॉक ऊपर चल पाया है. There was only one frog out of those 20-25 frogs who could reach at the top. सब लोग हैरान हो गए यार, आज तक हिस्ट्री में यहाँ पर हम 100-200 साल से फ्रॉग्स रह रहे हैं, आज तक कोई वहाँ फ्रॉग नहीं पहुँच पाया, ये कैसे पहुँच गया? तो बाद में पता पड़ा कि वो फ्रॉग वो बहरा था, he couldn't listen, वो डेफ था. तो वो डेफ होने के कारण वो सुन ही नहीं रहा था किसी की नेगेटिव, कि भाई नेगेटिव टेंडेंसीज की आप नहीं चढ़ पाओगे. मैं आप यंग स्टूडेंट्स को सजेस्ट करूंगा, यू शुड बिकम अ डेफ फ्रॉग. आपको किसी का नहीं सुनना है नेगेटिव कि भाई आप ये नहीं कर सकते. बहुत से लोग आपको बोलेंगे आप IAS नहीं कर सकते, सिविल सर्विसेज नहीं कर सकते. भाई सिविल सर्विसेज में 10 लाख लोग बैठते हैं और 500 लोग पास होते हैं, तो बाकी 9.5 लाख तो पास ही नहीं होंगे, 9 लाख से ऊपर तो 0.5% पास होते हैं. तो आप लोगों को उनकी बातें नहीं सुननी है, आपको अपने ड्रीम्स तय करने हैं कि आई वांट टू अचीव दिस थिंग इन लाइफ. It is a time where we are all enjoying Utkarsh 2024. As our chief guest and other dignitaries have really said, so I won't be taking much of your time. I know you all are busy and interested in the cultural activities. I can only say a few words that co-curricular activities, academics goes together. In academics, doing really very good. But today, your innate talent, which are there, you are presenting in front of all of us. This qualities is also required when we are going out after our education. All things are taken care of. So student, do well, keep it up, and always say, I can do it. There is nothing which is impossible. Everything is possible if you think and you do it. So my best wishes to one and all. Thank you. Hello guys, how are you doing? सिर्फ इन लोगों ने खाना खाया जो इनफैक्ट खिलाया गया था. यहाँ की लड़कियां सिर्फ इनफैक्ट मेकअप करने में बिजी हैं. Girls, can I hear you make some noise? Please don't do that to the girls' remark. आ रहा है, थोड़ा सा और. Boys, how are you doing? Girls, how are you doing? जग रही है, थोड़ी जग रही है. Alright, so hi guys, I'm your very own RJ Nisha. अक्सर लोग मुझे गाड़ियों में सुनते हैं और मैं उनसे कहती हूँ कि मैं आपकी कार पार्टनर हूँ because I am her dad. Morning की सरगम, सारेगामापधा निशा. That's how I'm being called as, alright?
लेकिन हाँ, बहुत सारी चीजें हैं, यू बीइंग अ नेशनल डिबेटर, यूथ एम्बेसडर, ये सारी चीजें वहीं से आती है जिस जगह पर आप इस वक्त हैं, फ्रॉम द कॉलेज डेज। 99% आपका हार्डवर्क है, 1% आपका लक है, जिसे हमने हाल ही में वर्ल्ड कप में देखा था। 99% की हमारी इनफैक्ट विनिंग स्ट्रीक थी, वर्ल्ड कप हमारे हाथ से निकल गया था। लाइफ बिल्कुल वैसा है। सो इन द उत्कर्ष 2024 आई वुड वांट यू गाइस 3 चीजें ना अपने आप से जिंदगी में हर सवेरे उठ के कहना। पहली चीज, यू आर अमेजिंग। आपके जैसा दूसरा प्रोडक्ट और कोई नहीं बना है। लिव योर लाइफ, क्योंकि आपकी जिंदगी के एक्टर, डायरेक्टर, सिंगर, कंपोजर आप ही हैं। सो चूज द बेस्ट, लीव टू द रेस्ट। और बाकी मुझे सुनते रहो 92.7 बिग एफएम पे, क्योंकि मैं तो हर सुबह आके कहती हूँ कि धुन बदल के तो देखो। Alright, ladies and gentlemen, that's it from my side, and we welcome you back again at Utkarsh 2024. Thank you so much for having me, guys. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.